हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आधीच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या हेअर केअर रुटीनबद्दल शेअर केलं होतं. त्यात मी हे होममेड हेअर ऑइल वापरले होते. त्यावर एक अशी कमेंट होती की मी हे हेअर ऑइल कसे बनवते, म्हणून मी आज तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की मी हे नॅचरल हेअर ऑइल कसे तयार करते. हे ऑइल मी घरच्याच इन्ग्रेडियंटपासून बनवले आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण इन्ग्रेडियंट बघून घेऊयात. येथे मी जास्वंदाचे पानं घेतलेले आहेत, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत, 2 चम्मच मेथीदाणे घेतलेले आहेत मी इथे, आणि 2 चम्मच कलोंजी घेतलेले आहेत. जास्वंदाचे फुलं घेतलेले आहेत आणि भरपूर असा कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. तसेच 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आणि हो, येथे ऑइलसाठी मी कोकोनट ऑइलच घेत आहे, कारण की कोकोनट ऑइलमध्ये केमिकल्स नसतात आणि ते आपल्या केसांसाठी चांगलं असतं. इथे मी लो फ्लेमवरच कोकोनट ऑइल गरम करून घेते आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्याच्यात एक एक इन्ग्रेडियंट्स टाकते. आपल्याला फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे. सर्व तेल आपल्याला लो फ्लेमवरच करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये लवंग टाकून घ्यायची आहे. तिला चांगल्या प्रकारे त्यात शिजू द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये मेथी दाणे आणि कलोंजी टाकायची आहे. हे दोन्ही पण जेव्हा चांगल्या प्रकारे त्याचा कलर बदलतील तेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. जेव्हा सर्व गोष्टी आपल्या तेलामध्ये टाकून होतील तेव्हा कमीत कमी त्याला 8 ते 10 मिनिट आपल्याला तेलात शिजू द्यायचं आहे, जेणेकरून त्या सर्व गोष्टीचा अर्क आपल्या जो तेलामध्ये उतरेल. इथे आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू शकले नाही, ती म्हणजे अशी की जेव्हा आपण कढीपत्ता आणि जास्वंदाची पानं झाडावरून तोडून आणतो तेव्हा त्याच्यावर बऱ्याच धूळ बसलेली असते. ती धूळ आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी छान सुकवून घ्यायची आणि नंतर तेलात टाकायची, जेणेकरून आपलं तेल खराब होणार नाही. इथे तुम्ही बघू शकता जास्वंदाच्या फुलांनी छान कलर बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पण छान करपूस असं आपल्याला भाजू द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. जर तुमची स्कॅल्प खूप सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही कांद्याची क्वांटिटीही कमी करू शकता. छान कांदा पण करपूस भाजून झालेला आहे आणि आपल्या तेलाचा कलर पण छान बदललेला आहे. ते तुम्ही गॅस बंद करून घ्या आणि तेल गरम असतानाच चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे, कारण जेव्हा तेल थंड होते तोपर्यंत कांदा आणि बाकीच्या गोष्टी तेल सुकून घेतात. सो तेल गरम असतानाच गाळणं सोपं पडतं. या तेलामुळे केस कमी गळतात, वाढ पण छान होते, तसेच केसांची हेल्थ पण सुधारते. माझे केस पहिल्यापेक्षा खूप दाट झालेले आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी 2 फोटो ॲड केलेले आहेत, त्याच्यात तुम्ही फरक बघू शकता. अशा पद्धतीने चाळणीच्या मदतीने तेल गाळून झाल्याच्या नंतर एका कॉटनच्या किंवा पॉलिस्टरच्या पातळ अशा कपड्यामध्ये बाकीचं उरलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आणि मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने केलं तर त्यातलं ऑइल सर्व निघून येते. अशा पद्धतीने इथे आपले होममेड हेअर ऑइल तयार आहे. या ऑइलमध्ये जास्वंदाची फुलं असल्यामुळे ते आपल्या केसांची ग्रोथ वाढवतात आणि हेअरफॉल कमी करतात. तसेच आपल्या केसांमध्ये एक नॅचरल शाईनसुद्धा ॲड करतात. कढीपत्ता आपल्या केसांना मजबूत बनवतो, तसेच पांढरे होण्यापासून वाचवतो आणि स्कॅल्पला एक नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. कांद्यामुळे आपली हेअर ग्रोथ फास्ट होते, आपल्या हेअर
थिनिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोसुद्धा कांद्यामुळं कमी होतो आणि आपले रूट खूप स्ट्रॉंग बनतात. मेथीमुळे आपल्याला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम कमी जाणवतो. तसेच केस मऊ होतात आणि मेथी ही ब्रेकेजपासून पण आपल्याला वाचवते. कलुंजी हेअरफॉल कंट्रोल करते, आपल्या स्कॅल्प हेल्थ चांगली ठेवते आणि केस दाट बनवते. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.